अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागात मोठा बदली घोटाळा उघड झाला आहे। 268 शिक्षकांनी बोगस दिव्यांग आणि परित्यक्त्या प्रमाणपत्रांच्या आधारे बदली घेतल्याचा आरोप असून 300 जणांवर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे। अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागात आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे। बदलीचा लाभ मिळवण्यासाठी तब्बल 268 शिक्षकांनी बोगस दिव्यांग, परित्यक्त्या आणि अंतराची खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे समोर आले आहे। या घोटाळ्यात काही शिक्षकांनी दिव्यांग असल्याचे बनावट दाखले जोडले, तर काहींनी परित्यक्त्या असल्याचे खोटे दाखवून बदलीत लाभ घेतला। इतकेच नव्हे तर काहींनी वास्तव निवासस्थान बदलल्याचे दाखवून अंतराचा फायदा घेतल्याची माहिती आहे। या प्रकरणात शिक्षण विभागासह आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांचीही भूमिका संशयास्पद असल्याचे मानले जाते। तक्रारदार गणेश कुरई यांनी या प्रकरणाचा गौप्यस्फोट केल्यानंतर चौकशीला वेग लागला आहे। दरम्यान प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यासह 5 जणांना निलंबित करण्यात आले असून या घोटाळ्यात सहभागी 300 जणांवर कारवाईची टांगती तलवार आहे। दिव्यांगांच्या हक्कांवर डाका टाकणाऱ्या या प्रकरणात प्रशासन कठोर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सुरुवातीला आधी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, जोरदार दडपण्याचा प्रयत्न केला, आमिष दाखवली, भीती दाखवली, धमक्या आल्या। आणि कसं आहे की आम्ही इथचे जे स्थानिक जनप्रतिनिधी आहेत त्यांनी हा आवाज उठवायला पाहिजे होता, शिक्षक आमदार आहेत त्यांनी उठवायला पाहिजे होता। पण हा जो सर्जिकल स्ट्राईक आहे, जे बाहेरचे मूर्तिजापूर संघातील आमदार आहेत, आमदार हरीशजी पिंपळे यांनी जो हा पवित्र घेतलेला आहे, त्यांचे मी मनापासून आभार मानतो। आणि यांनी जे या आमदार खासदारांनी करायला पाहिजे होतं अकोल्यातल्या, ते त्यांनी करून दाखवलं। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यात एक विन्सेस कंपनी आहे, ते त्याचं नाव सध्या कोणीच घेत नाहीये। ते जर कंपनीचं जर बाहेर निघालं तर हे सर्व यंत्रणा जेलमध्ये जाणार। कारण विन्सेस कंपनीला हे कंत्राट दिलं होतं संपूर्ण महाराष्ट्रात की हे बदले प्रक्रिया तुम्ही राबवा। त्या विन्सेस कंपनीनं जे काही कागद दिले किंवा प्रायव्हेट डॉक्टरांचे प्रमाणपत्र दिले, त्यांनी जसेच्या तसे घेतले, यांना बदलीचा लाभ दिला आणि त्यांनी पडताळणीसाठी सिव्हिल सर्जनकडे हे पाठवलेलंच नाही। तर मग याच्यावर सीईओ बीईओ हे काय करत होते, यांचं लक्ष कुठे होतं? यांनी का आवाज उचलला नाही? आमदार खासदारांनी का आवाज उचलला नाही की ह्या कंपनीने हे जे केलेलं आहे हे बोगस केलं? हे कंपनी सध्याही का लपलेली आहे? हे या कंपनीचा मालक कोण आहे याचा बोका आम्ही फाडल्याशिवाय राहणार नाही। यामध्ये यांच्यासोबत संपूर्ण राजकीय यंत्रणा, मोठे अधिकारी, हे छोटे मासे नाही आहेत, हे बड्या मासेचं काम आहे। हे मासे गळाला लागले पाहिजेत, असा गळ आता टाकावा लागेल। कारण या प्रकरणामुळे माझ्या अकोल्याची, माझा जन्म इथं झालाय, माझं कर्तव्य आहे, सिंहाच्या नाही पण खारीच्या वाट्यानं ते कर्तव्य मला फेडायचं आहे। यांनी माझ्या अकोल्याची प्रतिमा मलिन केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर, म्हणून मी यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।